किंक्रांत तर करिदिनी उद्या आहे किंक्रांत। तर संक्रांत हा सण 3 दिवसाचा असतो। तर पहिला दिवस भोगी, या दिवशी आपण भज्जी भाकरी करतो, ती काही सवासिनींना देतो। तर दुसरा दिवस हा संक्रांत, तर या दिवशी आपण सुगड्यांची पूजा करतो, ववसा देतो। तर तिसरा दिवस असतो हा किंक्रांत म्हणजेच करिदिनी। तर या दिवशी काय करावे व काय करू नये, तर किंक्रांत या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर या राक्षसाचा वध करून प्रजेला सुखी केले होते। तसेच या दिवशी बऱ्याच गोष्टी करणे किंवा शुभ गोष्टी करणे टाळावे। या दिवशी कसलेही शुभ कार्य करत नाही। तर वर्षभरात 7 करिदिनी असतात। तर होळीच्या दुसऱ्या दिवशी देखील कर असते। तर या सर्व करिदिनी सारखेच नियम असतात। तर या दिवशी भांडणे करणे, शुभ कार्य करणे टाळावे। जर सुरुवातीपासून तुम्ही या दिवशी तुमच्या मुलांचे बोरनाण करत असाल तर करा, परंतु जर नव्याने या दिवशी किंवा पहिली बोरनाण असेल तर तुम्ही या दिवशी त्या गोष्टी करू नका। घरामध्ये आरडाओरडा करणे किंवा ज्या लोकांशी तुमचे पटत नसेल किंवा काही लोकांना खरोखरच कुणाचे चांगले झालेले बघवत नसते, अशा वाईट वृत्ती किंवा वाईट स्वभावाच्या लोकांपासून दूरच राहायचे। म्हणजे या दिवशी आपल्याला कसल्याही प्रकारचे भांडण करणे टाळायचे आहे। कारण असे म्हटले जाते की या दिवशी आपण जे काही भांडण करू, आरडाओरडा करू किंवा कटकटी करू ते वर्षभरच आपल्या मागे लागते। तर मग या दिवशी केलेले जे काही काम आपण करणार आहोत ते वर्षभर त्याचे परिणाम होणार असतात। तर मग या दिवशी आपण देवाचे नामस्मरण करू शकतो, पोथी वाचू शकतो, स्वामी चरित्र सारामृत यांचे वाचन करावे। आपल्याला हा दिवस देवाचे नामस्मरणात तसेच देवांच्या सानिध्यात किंवा चांगल्या गोष्टी करण्यात, भजन कीर्तन नामस्मरण या गोष्टी करण्यात घालवावा। जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर आपण या गोष्टी मोबाईलवर लावून किंवा टीव्हीवर लावून ऐकू शकतो। तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। याने वर्षभर आपल्याला चांगल्याच गोष्टींचा अनुभव येईल। तसेच जी संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा मांडतो ती बऱ्याच ठिकाणी त्याच दिवशी संध्याकाळी काढून घेतली जाते। तर बऱ्याच ठिकाणी ती तशीच झाकून ठेवली जाते। तर किंक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा उचलायची नसते। तर या दिवशी सुगड पाहिले जात नाहीत, तर ते तसेच झाकून ठेवले जातात। म्हणजे सुगड पूजन हे 16 तारखेला सुगड्यांची उत्तर पूजा करायची, तर 15 तारखेला ही पूजा झाकून ठेवायची। तसेच 15 तारखेला हळद कुंकू देखील ठेवायचे नाही। त्यानंतरच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपण कधीही हळद कुंकू ठेवू शकतो। तसेच या दिवशी बऱ्याच ठिकाणी धिरडे, धपाटे बनवले जातात, ते की वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा पद्धती असतात, त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करत असतो। त्यामुळे तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे त्या गोष्टी आपण कराव्यात। या दिवशी केस, नखे कापू नये, बाहेरचे काही खाऊ नये, परान्न टाळावे, मांसाहार टाळावा। या दिवशी आपण कटकटी केली तर वर्षभर आपल्या मागे कटकटी लागतात असं म्हटलं जातं, तर ते करणे नक्की टाळावे। या दिवशी आपण तिळगुळ वाटू नये किंवा देऊ नये। तसेच या दिवशी आपण रोजच्या प्रमाणे देवपूजा करावी, मंत्र स्तोत्र नामस्मरण करावे, ऐकावे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।